50 बसें यहाँ पे छोड़ रहे हैं, क्या संदेश देना चाहिए? गणेशोत्सव हा कोकणासाठी फार मोठा सण असतो, पण यावेळी कोकणात जाण्यासाठी कसं जायचं हा एक मोठा प्रश्न असतो। बसेसचे भाडे 2000-3000 असे वाढले असतात आणि त्यावेळी सामान्य कोकणवासियांना गावात जाण्याकरता आम्ही विलेपार्ल्यातून 50 बसेसची व्यवस्था आज केली आहे। आज उद्या परवा असे 3 दिवशी आपण याच ठिकाणाहून बस सोडणार आहोत। एसटीचा संप होता तरीसुद्धा एसटी महामंडळाने आम्हाला या बस उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल त्यांचं आभारी आहे। हे बसचं नियोजन आम्ही 1.5 महिन्यापासून पूर्वतयारी करून केली होती, त्यासाठी 100 रुपये ॲडव्हान्स घेतले होते आणि या सगळ्यांचा उपयोग आम्ही आदिवासी मुलांच्या अनाथालयासाठी करणार आहोत, ही सुद्धा याच्या मागे भावना है। सर हिंदी में, जिस तरह से आज आप कोकण वासियों के लिए यहाँ पर बस छोड़ी जा रही, कितनी बसें छोड़ी जा रही है और आज ही है या फिर आपके द्वारा आगे भी इस तरह की बसें छोड़ी जाएंगी? भाजपा पार्टी की तरफ से होगा या संजय जी की तरफ से? कोकण के लिए गणेशोत्सव एक बहुत बड़ा उत्सव और कोकण जाने के लिए उतनी ही बड़ी समस्या, और उसके लिए भारतीय जनता पार्टी मुंबई की ओर से 750 से अधिक और केंद्र सरकार की ओर से 450 से अधिक ट्रेन, विशेष ट्रेन कोकण के लिए उपलब्ध करा के सरकार ने सामान्य नौकर वर्ग को गांव जाने के लिए सुविधा उपलब्ध कराई है। और विलेपार्ले से भी आज हम 50 बस कोकण के लिए छोड़ने जा रहे हैं। ये एक बहुत बड़ा रिलीफ सभी भक्तों के लिए है। सिर्फ किस तरह की उनके खाने की व्यवस्था, बाकी सुरक्षा को लेकर कितना ध्यान दिया जा रहा है और किस तरह की सुविधाएं आपकी तरफ से उपलब्ध कराई जाएंगी बसों में? नहीं, बसेस आप देख रहे हैं कि दिन के समय एक अच्छे जगह पर जहाँ पर किसी प्रकार की अव्यवस्था नहीं है, मानसून बरसात हो तो शेड की व्यवस्था भी है। 5 बजे के पहले सभी लोग अपने बस में बैठ गए हैं। दिन रहते ही हम सभी बसेस को रवाना करने वाले हैं। शासन ने टोल नाका से लेकर रास्ते की चिंता की हुई है और इन भक्तों का प्रवास सुखमय होगा, सुखद होगा, सुरक्षित होगा, ऐसी हम भगवान के चरणों में प्रार्थना करते हैं। विपक्ष जो जिस तरह से शिवाजी की जो मूर्ति टूटी है उसको लेकर जिस तरह से विरोध कर रही है और जूता मारो आंदोलन कर रही है, इसको लेकर आप क्या कहना चाहेंगे? छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य है। आज मैं यहाँ खड़ा होकर बोल रहा हूँ, अगर महाराज नहीं होते तो हम नहीं होते, ऐसा मेरा मत है। उनका
मूर्ति का टूटना ये दुर्भाग्यपूर्ण है। इस घटना के लिए हम माफ़ी मांगते हैं। हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भी जब मुंबई में आए तो अपने भाषण की शुरुआत उन्होंने कहा, अगर हमसे गलती होगी तो महाराज के चरणों में एक बार नहीं तो 1000 बार माफ़ी मांगनी पड़े तो हम माफ़ी मांगेंगे। यह घटना दुर्भाग्यपूर्ण थी। हम छत्रपति शिवाजी महाराज की माफ़ी मांगते हैं और उस स्थान पर एक भव्य दिव्य और युवकों को प्रेरणा दे इस प्रकार का फिर से उनका मूर्ति की स्थापना हम करने जा रहे हैं। विपक्ष अपनी राजनीति करता रहे, चुनाव है, विपक्ष के पास राजनीति के सिवाय पर्याय नहीं है, लेकिन शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए राजनीति का विषय नहीं, हमारे लिए श्रद्धा का विषय है और हम उनको सामने माफ़ी मांगने में, उनको नमन करने में अपना अभिमान रखते हैं। पण तिकडे जायचा हा एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो। देवाच्या कृपेने पार्ल्यातून 50 बस विशेष रूपाने आपण सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालं आहे। हे बाप्पांचा मी आशीर्वाद समजतो, कारण जी विपरीत परिस्थिती काल होती असं वाटत नव्हतं बसेस येणार की नाही, पण बाप्पाने आम्हाला भरपूर आशीर्वाद दिला आणि त्यामुळे सगळ्या बसेस वेळेवर आहे। उद्या पण बस जाणार, परवा पण बस जाणार आहे। आपला प्रवास सुखमय होईल आणि आपल्या मनातल्या सर्व भावना बाप्पाची सेवा केल्यानंतर पूर्ण होईल। रिद्धिताईने जसा आग्रह धरलाय पार्लेंसाठी आणि मुंबईच्या शांतीसाठी, समृद्धीसाठी बाप्पाकडे विनंती करा। तुमचं परिवारात सुख शांती समृद्धी लाभेल ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो। आणि नेहमी आम्ही रात्री बस सोडत होतो, पण आज दीपेश कोणते याने एवढी चांगली व्यवस्था केली आहे। त्यासाठी ज्या व्यापाऱ्याने सहकार केला, त्या सर्व मार्बलचे दुकानदार जे आहेत, ज्या तुमच्या मागण्या आहेत आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुमचं पगार वाढलं पाहिजे, तुम्हाला सुविधा भेटली पाहिजे, हे सर्व पार्लेकरांचं, चाकरमान्यांचं म्हणणं आहे। आम्ही तुमच्या विरोधात नाही, पण आंदोलन असताना सुद्धा तुम्ही आज जो पुढाकार घेतला आहे त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत, तुमचे आभारी आहोत। आणि एवढंच नव्हे तर जयंतराव, भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे 750हून अधिक बस कोकणवासियांकरता या 3 दिवसात सोडणार येणार आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे आम्ही 350 स्पेशल ट्रेनची मागणी केली होती, पण त्यांनी 2 दिवसात आम्हाला 350च्या ऐवजी 459 रेल्वे कोकणाकरता दिली। आणि विशेष म्हणजे अणावकर साहेब, आपण सांगितलं मला तिकीट दिली तर मी पण जाईन, पण वेस्टर्न रेल्वे वाल्यांना त्रास व्हायचा। आता बँड्रातून ट्रेन सुटते, बोरीवलीला जात आहे, अंधेरीमध्ये सुद्धा स्टॉपेज दिला पाहिजे यासाठी आम्ही मागणी केली आहे, ज्यामुळे आपल्याला दादरला ट्रेनसाठी जावं लागणार नाही। हे एक नवीन उपक्रम मोदीजीने आपल्याला सुरू करून कोकणवासियांना एक भेट दिलेली आहे। उद्या दादर रेल्वे स्टेशनवरून भारतीय जनता पार्टी मुंबईची वॉल्यूम वाढेल की एवढंच नाही वाढेल तरी चालेल, ठीक आहे। भारतीय जनता पार्टी आणि कोकण कट्टाच्या वतीने विले पार्ल्यातील चाकरमान्यांसाठी 50 बस कोकणासाठी आज आपण रवाना करत आहोत। या कार्यक्रमासाठी आज आपल्यामध्ये अनेक वर्षापासून माझ्या बरोबर सहकार करणारे, साथ देणारे अनेक लोक इथे उपस्थित आहेत। मी विशेष आभार व्यक्त करतो माननीय जयंतराव देशपांडेजींचं, डॉक्टर जोशीजींचं। जेव्हा राजकारणात काम करायला सुरुवात केली, विले पार्ल्या पोलीस स्टेशन मध्ये सर्वात पहिलं ज्यांची गाठ झाली असे आमचे रिटायर्ड एसीपी, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक श्री गिरीश अणावकर साहेब आणि मुंबई भाजपचे आमचे सगळे पदाधिकारी, अमरजीत मिश्र। आम्ही एका शाळेत शिकलो आणि एका शाखेत स्वयंसेवक म्हणून खेळलो आणि आज भाजप मुंबईचं काम करत आहोत। अणावकर साहेब, 1.5 महिन्यापूर्वी कोणते देशपांडे, अजित पितळे, दीपेशने
सांगितलं की कोकणात जाताना बसचे रेट 2,500 3,000 असे लावले जात आहेत, तर आपण पार्ल्यात यावेळी बसची संख्या वाढवली पाहिजे. 1.5 महिन्यापूर्वी नियोजन करून या बसचं बुकिंग आम्ही घेतलं, प्लॅनिंग व्यवस्थित झाली आणि 4 तारीख 5 तारीख 6 तारीख अशा 3 दिवशी आपण इथून बस सोडणार आहोत. पण कालपासून एसटीची जी स्ट्राईक होती त्यामुळे बसेस आपल्याला भेटणार की नाही भेटणार ही धाकधूक होती. रात्री सिद्धिविनायकाच्या चरणी जाऊन प्रार्थना केली की देवा, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अव्यवस्था होऊ नये. सकाळी उठून मुंबईचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांना मी विनंती केली, आंदोलन करणारे नेते आपले आहेत, त्यांना सांगा आंदोलन आपण नंतर करू शकतो, पण उत्सवाच्या वेळी ब्लॅकमेल जर केला तर गणेश भक्ताचे हाल होणार आहे. आणि आशिषजीने सुद्धा फोन करून आपल्याला बस मिळेल याची काळजी घेतली आणि 10:30 वाजता आज सुटणारी 17ची 17 बस आणि मुंबईसाठी 100 बस एसटी महामंडळाने आपल्याला उपलब्ध करून दिले. अनेक वेळा या बसेस उशिरा येतात, पण आज दुपारी 3 वाजता या बसेस आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. मी सर्व चालक आणि कंडक्टर त्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही रात्रभर बस चालून आणलं, सकाळी बसमध्ये तुम्ही झोपले आणि आम्ही पार्लेकरांसाठी तुम्ही इथे बस घेऊन आलात. आम्ही आपले ऋणी आहोत. आपल्या तेवढाच आनंद येऊन दे आणि सुखरूप घरापर्यंत पोहोचून जाईल. पुढे मुंबईला यायसाठी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा, कारण जातील येताना पण त्यांचा सुखकर प्रवास होऊन दे यासाठी कर. जो हम लोग गाँव जा रहे हैं, हमारे रत्नागिरी जो सिंधुदुर्ग कनकवली में जाने वाले हैं, वो भगवान का दया है. क्योंकि कल तक हम लोग को मालूम था कि एसटी बंद है, लेकिन अभी मैं सुना संजय जी उपाध्याय ने गणपति बप्पा के सिद्धिविनायक जाके उनको बोला कि भाई कल हमारा गांव वाला जाने वाला है, सब हम लोग ने एसटी चालू किया है तो चालू करने दो. और वो आशीष शेलार जी से बात किया, उन्होंने बोला कि हम लोग एसटी छोड़ने वाला है. जिसके लिए आज मैं संजय जी उपाध्याय का धन्यवाद शुक्रगुजार हूँ कि उन्होंने आज विले पार्ले